नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. चला तर ह्या महिन्यामध्ये आपण तळलेले भरपूर पदार्थ खातो, पण तळलेल्या पदार्थासोबतच खाण्यासाठी आणखीन एक भन्नाट पदार्थ बनवायचा आहे, जे की महिनाभर टिकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने सर्वांना आवडणार आहे. मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी तर आवर्जून तुम्हाला शॉर्ट टिफिनसाठी उपयोगी येणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण काही साहित्य घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपल्याला खोबरं घ्यायचं आहे आणि खोबरा घेतला आहे त्यामधले आपल्याला थोडेसे काप काढून घ्यायचे. असं पातळ आपण हे काप कट करून घेणार आहोत. थोडेसे लांब झाले तर आपल्याला त्यामधले 2 भाग कट करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी खोबरं तर आपलं कट करून आता ह्या ठिकाणी झालेलं आहे. तर हे खोबरं आपण एका साईडला काढून वाटीत ठेवणार आहोत. तर इथं घेतलेले आहेत आपण पातळ पोहे घेतलेले आहेत आणि ते पोहे जे आहेत ते आपण चाळून घेतलेले आहेत आणि 1 किलोच्या प्रमाणात हे पोहे आहेत. आता आपल्या थोड्या थोड्या बॅचेसमध्ये कढई गरम करून आपण आता ह्यामध्ये भाजून घेणार. गॅस मिडियम ठेवायचा आणि चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पोहे जे आहेत ते मिक्स करून भाजून घ्यायचे. तर अशाच पद्धतीने आता मी पूर्ण पोहे जे आहेत ते भाजून घेणार आहे आता. तर ह्या ठिकाणी अगदी छान आपली ही बॅच भाजलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपण 4 ते 5 बॅचेसमध्ये पूर्ण पोहे जे आहेत ते छान भाजून घेतले आहेत. अगदी कुरकुरीत झालेत. रंगसुद्धा थोडा बदललेला आहे हलकासा. तर ह्या ठिकाणी पोहे तर आपले छान भाजले. थोडंसं आपल्याला हे पसरवून ठेवायचं आणि थंड होऊ द्यायचं. तर आता ह्या ठिकाणी पोहे तर आपण आता थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. आता दुसऱ्या साईडला आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला शेंगदाणे टाकलेले आहेत. साधारण 1.5 वाटी इतके आपण हे शेंगदाणे टाकले. शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान कडक होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे. मागच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिल्यामुळे सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर ह्या ठिकाणी शेंगदाणे तर आपले छान तळले. ते आता ह्या ठिकाणी आपण एक झारा घेतलेला आहे आणि त्या झाऱ्यामध्ये आपल्याला हे टाकून द्यायचं आहे. चाळणीचा झारा घेतला आहे. आता सुरुवातीला आपण त्यामध्येच हे टाकून देणार आहोत. तर शेंगदाणे ते छान कुरकुरीत कडक झालेले आहेत. आता त्यानंतर आपण जे पोहे आपण भाजून घेतले त्याच पोह्यावरती आपल्याला हे शेंगदाणे जे आहे ते टाकून द्यायचे. तर इथं आपण शेंगदाणे तर छान तळून घेतलेले. त्यानंतर आपल्याला टाकायचे फुटाणे. फुटाणे म्हणजेच आमच्याकडं डाळवंसुद्धा म्हणतात. तर ह्या ठिकाणी आपण डाळवं टाकून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचे. तर 2 मिनिटाकरता आपण हे तळून घेतलेले. तळल्यानंतर आपण हे सुद्धा आता पोह्यावरतीच टाकून देणार आहोत. चला डाळवं आणि शेंगदाणे आपले छान तळून झाले. त्यानंतर आपण टाकलेलं आहे खोबरं आणि खोबरंसुद्धा आपल्याला छान रंग बदलेपर्यंत खोबरं जास्त वेळ ठेवायचं नाही, कारण खूप लवकर करपला जातो. त्यामुळे 2 मिनिटामध्येच हा खोबरं तळलेला आहे आणि अशाच रंगात आपल्याला बाहेर काढायचं, कारण नंतरसुद्धा हा आणखीन लाल होतो. तर ह्या ठिकाणी खोबरं छान तळलेलं आहे. नंतर आपण आता हे पोह्यावरतीच टाकलेलं आहे. आता खोबरं तळून झाल्यानंतर आपण घेतलेला ह्या ठिकाणी कढीपत्तासुद्धा आपल्याला असंच झारामध्ये ठेवून तळून घ्यायचे. अगदी कुरकुरीत कढीपत्ता आपण भरपूर असा टाकलेला आहे आणि कुरकुरीत पण आपण तळून घेतलेला आहे. तो सुद्धा आपल्याला पोह्यावरती टाकायचे. तर त्यानंतर ह्या ठिकाणी मी काही सुक्या वाळलेल्या लाल मिरच्या घेतल्या, त्या आपल्या तळून घ्यायचे. अगदी छान दिसतात आणि टेस्ट पण खूप छान आहे, नक्की टाका. तर इथं आपल्या मिरच्या छान तळलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला पोह्यावरती आता टाकायचे. आता लाल मिरच्या तळून झाले की आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत काही हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या आपण आता तेलात टाकलेल्या आहेत. त्यासुद्धा आपल्या तळून घ्यायचे. आता मिरच्यासुद्धा छान आपल्या सुकीपर्यंत तळून घ्यायचे, कारण कच्च्या ठेवायच्या नाहीत. कच्च्या जर ठेवलं तर पोह्याचा चिवडा असल्यामुळे नरम पडण्याची शक्यता असते. त्यामुळे कुरकुरीत आपल्या मिरच्या तळून घ्यायचे. इथे मिरच्यासुद्धा आपल्या छान तळून झालेल्या आहेत. त्यानंतर तर आपण इथे घेतलेला आहे लसूण ठेचून घेतलेला आहे आणि तो आपल्याला तळून घ्यायचा. तर झारामध्ये तर थांबणार नाही, थोडाफार जर लहान कण असेल तर तेलामध्ये विरघळतात, काही फरक पडणार नाही, कारण जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते आपण फोडणीसाठीच वापरणार आहोत. जितका वर येईल तितका आपण लसूण आता पोह्यावरती टाकून द्यायचे. तर इथं आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपण काही मसाले टाकून घेणार. जास्त आपल्या मसाल्याचा वापर करायचा नाही. तुम्हाला जर मसाले आवडत असतील तर पोह्याच्या चिवड्याचा मसाला टाकला तरीसुद्धा चालतो, पण ह्या ठिकाणी आपण बेसिक मसाले जे घरात आपण वापरतो नेहमी तेच टाकायचे. तर इथं आपण गॅस बंद केलेला आहे. तेल छान गरम आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतके हळद टाकून घ्यायचे. 1 चमचा आपण मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा जिरेपूड टाकायचे आणि 1 चमचापेक्षा जास्त आपण धनेपूड टाकलेली आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही जर हिरवी मिरची नाही टाकलं तर ह्या ठिकाणी लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते. तर आता सर्व जिन्नस जे आहे ते मिक्स करून घ्यायचं. तर मिक्स केल्यानंतर आपण आता हा तेलाचा जो तडका आहे तो आपण पोह्यावर टाकलेला आहे आणि इथं आपल्याला हे मिक्स करता येणार नाही, कारण पूर्ण परात जी आहे ती भरलेली आहे आणि मिक्स करता येणार नाही. त्यासाठी इथे मी आता एक मोठं पातेलं घेणार आहे, किंवा टोपलं घेतलं तरीसुद्धा चालते. आता ह्या पातेल्यामध्ये आपण पूर्ण जिन्नस जे मिक्स करून घेतले ते सर्व आता ह्यामध्ये टाकून घ्यायचे. आता टाकल्यानंतर आपल्याला पूर्ण पोह्यांना मसाला लागला जाईल अशा पद्धतीनं चांगलं मिक्स करून घेणार, किंवा हातानं मिक्स केलं तरीसुद्धा चालते. अगदी रंगदार आणि मस्त कुरकुरीत आपल्या ह्या ठिकाणी पोह्याचा चिवडा बनून तयार होणार आहे.
तर तुम्ही हा पोह्याचा चिवडा कसं बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा, किंवा आणखीन कुठल्या पद्धतीने बनवता येतं ते सुद्धा सांगितलं तर नंतर मी वेळेस जेव्हा बनवते तेव्हा त्याच पद्धतीने बनवून पाहीन. तर आता हा चिवडा जो आहे आपला तयार झालेला आहे. आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि खाण्यासाठी चिवडा तयार झाला आहे. एखाद्या कंटेनरमध्ये आपण हे स्टोअर करून एखादी महिन्यापर्यंत चांगला आरामात टिकतो आणि रंगदार आपला पोह्याचा चिवडा पण तयार झालेला आहे. जर हा चिवडा तुम्हाला थोडाही आवडला तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्व तुम्हाला पाहायला भेटतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. चला तर आता आपण चिवडा तर पाहिलेला आहे, तर त्यासोबत खाण्यासाठी आणखीन एक पोटभरीचा नाश्ता आपल्याला पाहायचा आहे. चिवडा तर 1 महिन्यासाठी टिकतो, पण आता 5 मिनिटात संपवणारा नाश्ता आपल्याला लगेच बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागलं आहे ते पाहायचं आहे. आता इथं आपण 1 वाटी आपण इतका रवा घेतलेला आहे. लहान आकारातलाच रवा घेतला, मोठा आकारातला घेतला तरीसुद्धा चालतो. अगदी सोप्या पद्धतीनं आणि सर्वांना आवडणारा नाश्ता आहे. तुम्ही सुद्धा रोज बनवत असाल, पण अगदी छान पटकन कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. तर ह्या ठिकाणी आपण रवा भाजून घेतलेला आहे. रवा चांगला आपला गरम झालेला आहे आणि आपला थोडासा वास येईपर्यंत मग आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर चला इथं रवा तर आपला भाजून झालेला आहे. आपल्या प्लेटमध्ये आता ते काढून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण रवा काढून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण इथं पाहू शकता. ह्या ठिकाणी कांदा कट करून घेतला, हिरवी मिरची घेतली, चणा डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि उडद डाळ घेतलेली आहे. त्याच कढईमध्ये आपल्याला 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे, 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. जिरे आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचे सुरुवातीला कांदा टाकून घ्यायचे, किंवा तुम्ही सुरुवातीला डाळी टाकलात तरीसुद्धा चालतात. पण ह्या ठिकाणी मी सुरुवातीला कांदा टाकलेला आहे आता, आणि लगेच सोबत आपण ह्या ठिकाणी मिरचीसुद्धा टाकणार आहोत. आता थोडंसं आपल्याला ह्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आणि कांदा चांगला मऊ होईल असं आपण ह्या ठिकाणी परतून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी कांदा थोडासा मऊसर झाला की ह्यामध्ये आपण घेतलेले आहेत चणा डाळ आणि उडद डाळ घेतलेली आणि ती आपण आता ह्यात टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचे. एका साईडला आपण थोडा कांदा कढीला केलेला आहे, फक्त तेलामध्ये आपण ह्या ठिकाणी सुरुवातीला टाकलेला आहे, कारण की डाळी आपल्या तेलामध्ये छान तळल्या की छान खमंग लागतात खाण्यासाठी, त्यामुळे थोडंसं तेलातच आपल्याला साईडला टाकायचे. तर दोन्ही साईडनं आपण आता मिक्स करून घेतलेलं आहे. डाळीसुद्धा आपल्या छान तळल्या आणि कांदासुद्धा मऊसर झाला आहे, मिक्स केलेला आहे आता. तर ह्या ठिकाणी कांदा आणि छान आपलं डाळी तळलं की यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा, मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. तर ह्या ठिकाणी आपण कांदा छान मऊसर झाला की त्यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे पाणी. पाणी किती टाकायचं म्हणजे ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपण 1.5 वाटी इतकं, म्हणजे 1.5 गंज मी ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. तिथं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आणि चांगली उकळी आलं की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे भाजून घेतलेला रवा आणि ढवळत राहायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत. तर ह्या ठिकाणी आपण हलवत रवा टाकून घेतलेला आहे आणि पटकन आळून घेतो आणि खूप छान ह्या ठिकाणी आपला उपमा तयार होणार आहे. अगदी छान सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन बनवलेला हा नाश्ता आहे. जर तुम्ही हा उपमा कसा बनवता नक्की एक कमेंट करून सांगा, किंवा थोडाही हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आणखीन कुठले नाश्ते पाहायचे असेल ते सुद्धा एक कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सगळं तुम्हाला पाहायला भेटतील. चला तर बोलता मला उपमा छान मऊसर तयार झालेला आहे. 1-2 मिनिट असंच मिक्स करून घेऊन आपल्याला थोडंसं झाकणसुद्धा ठेवायचं. झाकण ठेवल्यामुळं काय होतं, छान उपमा जो आहे तो छान मऊसर होतो. आणि त्या अगोदर आपण ह्या ठिकाणी कोथिंबीर कट करून घेतली ती सुद्धा टाकलेली आहे, किंवा तुम्ही नंतर प्लेटमध्ये टाकला तरीसुद्धा चालते. तर इथं कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्या कोथिंबीर जी आहे ती मिक्स करून घ्यायचे. अगदी छान मऊसर आपला उपमा जर बनवायचा असेल तर झाकण ठेवणं खूप गरजेचं आहे. जर झाकण नाही ठेवलं तर उपमा वापरणार नाही. त्यासाठी आपल्याला इथे एक झाकण ठेवायचं आहे. 1-2 मिनिटाकरता आपल्याला चांगली वाफ लागू द्यायची आहे. तर इथे मी आता प्लेट ठेवून घेतलेली आहे आणि छान आपला उपमा जो आहे तो छान वाफरलेला आहे. तर प्लेटमध्ये आपल्याला खाण्यासाठी तयार झालेलं आहे. प्लेटमध्ये काढून घ्यायचे. सोबत खाण्यासाठी तुम्ही चटणी किंवा लोणचं घेतलं तरीसुद्धा चालतं, पण ह्या ठिकाणी मी आता घेतलेलं नाही, असंच खाणार आहे. जर तुम्हाला थोडा उपमा आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि पुढचा पदार्थ त्यापेक्षाही भन्नाट आहे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनवायचे. चला तर सुरुवात करूया. आणि आपण सोयाबीन घेतलेलं आहे, त्यामध्ये